नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याचे वाचन कौशल्य विकसित व्हावे यासाठी आपण अनेक उपक्रम राबवित असतो. या उपक्रमाच्या आधारे विद्यार्थ्यामध्ये वाचन कौशल्य कितपत विकसित झालेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी काही स्तर निश्चित करण्यात आलेले आहेत. यातील स्तर क्रमांक 8 मध्ये परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दाने व जोडाक्षराने तयार झालेली लहान वाक्य विद्यार्थी अचूकपणे वाचतो. विरामचिन्हासह व अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचता यावीत हा उद्देश आहे. हा आपला उद्देश सफल होण्यासाठी काही कृती पाहिलेल्या आहेत. आज आपण चित्रकहाणी वाचन या कृतीच्या माध्यमातून वरील स्तर विद्यार्थ्यांमध्ये कसा विकसित होईल ते पाहणार आहोत. या कृतीसाठी शिक्षकांना काही साधी तयारी करावी लागते. यामध्ये पहिलं म्हणजे मुलांना परिचित असलेल्या गोष्टीवर आधारित चित्रकहाणी निवडावी लागेल. दुसरं म्हणजे प्रत्येक चित्राखाली लहान व सोपी वाक्ये लिहिलेली असावीत. उदाहरणार्थ, अनिल शाळेत जातो, मित्र खेळ खेळतात. तिसरं म्हणजे त्या वाक्यात असलेले जोडाक्षरे शब्द खास दाखवावेत. जसे त्र, त, ट. या तयारीमुळे मुलांना वाचन सुलभ आणि आनंददायी वाटते. आता या कृती आपण वर्गात कशा घ्यायच्या ते पाहू. कृती घेताना प्रथम शिक्षक मुलांना चित्र दाखवतात. उदाहरणार्थ, हे चित्र पहा, यात लिहिलं आहे अनिल शाळेत जातो. अशा प्रकारे प्रथम शिक्षक वाक्य स्पष्ट योग्य अवरोह वापरून वाचून दाखवतील. नंतर मुलांना मोठ्याने एकत्र वाचायला सांगतील. यापुढील चित्रात वाक्य असेल, शाळेत मित्र भेटतात. येथे त्र या जोडाक्षरावर विशेष लक्ष केंद्रित करावे. तिसऱ्या चित्रामध्ये वाक्य आहे, सर्व मित्र खेळ खेळतात. येथे पुनरुक्त शब्द आहे खेळ, तो उच्चारताना थोडा जोर द्यावा. शेवटी मुलं हसतात, टाळ्या वाजवतात. येथे स्वल्प विरामावर थांबा घेऊन वाचन करावे. अशा प्रकारे प्रत्येक वाक्य वाचल्यानंतर 2-3 सेकंद थांबावे, जेणेकरून मुलं शिक्षकाच्या मागे वाचतील. ही पद्धत मुलांच्या उच्चार शुद्धतेसाठी आणि योग्य गतीसाठी उपयुक्त ठरते. वाचनानंतर आकलन तपासणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी मुलांना काही साधे प्रश्न विचारावेत. जसे की, कथा कोणाबद्दल आहे? अनिल कुठे जातो? शाळेत मुलं काय करतात? मुलं या प्रश्नांची उत्तरे देतील. यावरून त्यांचे आकलन तपासता येते. उत्तरे देता देता ते शब्द पुन्हा वापरतात. त्यामुळे शब्दसंपदा आणि वाचन कौशल्य दोन्ही वाढते. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे चित्रकहाणी वाचन ही कृती घेतल्यास मुलांना वाचन आनंदही वाटते. ते शब्द ओळखतात, जोडाक्षरे नीट उच्चारतात, विरामचिन्हांचा वापर समजतो आणि आकलन सुधारते. मात्र नेहमी लक्षात ठेवा, शब्द स्पष्ट उच्चारावेत, आरोह अवरोह योग्य वापरावा, प्रत्येक वाक्यानंतर थोडा थांबा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना सहभागी करून घेणे. दररोज अशा छोट्या वाचन कृती घेतल्यास मुलं वाचनात अधिक निपुण होतील. धन्यवाद.